नमस्कार. डॉक्टर धनश्री कुलकर्णीज हेल्थ टॉकमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, एकदम शॉर्टमध्ये बघणार आहे की कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे वाढलेलं असेल ते कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये काय छोटे छोटे बदल करायचे आहेत ते. तसं माझा 28 नंबर आणि 30 नंबरचे हे जे 2 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये इन डिटेल मी डाएट आणि कोलेस्ट्रॉल याच्याविषयी माहिती सांगितलेलीच आहे, पण आता फक्त इन शॉर्टमध्ये बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं आहे की एक्सरसाइज. तुम्ही मिनिमम 30 मिनिट्स पर डे इतकं एक्सरसाइज केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये साधारण 1,500 ते 2,000 किलो कॅलरीज तुमच्या ह्या एक्सरसाइजमुळे बर्न झाल्या पाहिजेत. त्यामुळे तुमचं जे काही बॅड कोलेस्ट्रॉल असेल ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तसेच स्ट्रेस हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. त्याचा डायरेक्टली इफेक्ट कोलेस्ट्रॉलवरती होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो स्ट्रेस न घेणं किंवा जो काही असेल तो कमी करणं हा वैयक्तिक प्रश्न असला तरी देखील जितकं कमीत कमी तुम्ही स्ट्रेस घ्याल तेवढं तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन राहणं हे त्याच्यावरती डिपेंड आहे. तसेच झोपसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. शांतपणे 7 ते 8 तासाची झोप होणं हे प्रत्येक माणसासाठी गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज आणि रुटीन डाएट तुम्ही फॉलो केलं तर तुमची झोप ही व्यवस्थित होऊ शकते. नंतर जे आहे की तुमचं साखरेचं प्रमाण, साखर आणि गूळ हे दोन्ही सेमच गोष्टी आहेत. त्यामुळे साखर आणि गूळ याचा वापर शक्यतो पूर्णपणे बंद किंवा जितका कमीत कमी घेता येईल तेवढं कमीत कमी घेतलं पाहिजे. तर प्लेन नुसतं साखर आणि गूळ असंच नाही, तर जे काही रेडीमेड्स प्रॉडक्ट्स असतात, तर म्हणजे जाम असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील, सॉसेस वगैरे, तर याच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये साखर, मीठ हे असतं. तर हेही टाळणं तितकंच गरजेचं आहे. तर जे आपलं ट्रायग्लिसराईड जो बॅड कोलेस्ट्रॉलच्या लेवलमध्ये येतो, तर हे जे काही ट्रायग्लिसराईड आहे हे जे तळलेले पदार्थ आहेत, म्हणजे जे बाहेरचे पदार्थ असतात जे वारंवार तळले जातात, म्हणजे एकच तेल सारखं उकळलं जातं, तर त्याच्यामध्ये हे ट्रान्स फॅटी ॲसिड तयार होतं आणि ते आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपले ट्रायग्लिसराईडचं लेवल वाढतं. त्यामुळे जे तळलेले डीप फ्राईड जे पदार्थ आहेत ते शक्यतो पूर्णपणे बंद केले पाहिजेत. त्याच्यानंतर येतं ते की हे पदार्थ झाले हे आपण अवॉइड करायचे झाले. आता आपले घटक असे आहेत की जे आवर्जून आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत. तर महत्त्वाचं जे आहे की जे आपण तृणधान्य किंवा जे बाकी पदार्थ घेतो तर शक्यतो हे सालीसहित खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मूग डाळ खाण्याच्या ऐवजी जे अख्खे मूग असतात ते घ्यायचा प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने सर्व डाळीपेक्षा कडधान्य प्रेफर करा, कारण याच्यामुळे जे ट्रायग्लिसराईड लेवल असेल ती कमी होण्यास मदत होते. जरी आपलं फॅटी जेवण राहिलं, म्हणजे तेलकट प्रमाण जरी थोडंसं जास्त असलं तरीसुद्धा हे जे काही कडधान्य आहेत ह्याचे फायबर्स असल्यामुळे हे जे ट्रायग्लिसराईड आहे, LDL आहे, हे कमी होण्यासाठी मदत होते. जे नॉनव्हेज घेतात त्यांनी चिकन, मटन जे काही जास्त प्रमाणात घेत असतील त्याचं प्रमाण कमी करावं. तसेच शक्यतो फिश प्रेफर करावा. जे सॅल्मन जो फिश आहे हा ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आपण पाहिलेलं आहे, तर याचं जास्त त्याच्यामध्ये योग्य प्रमाण आहे आणि हे तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे. त्यामुळे शक्यतो फिश प्रेफर करणं. तसेच जे नट्स आणखीन सीड्स आपण जे म्हणलं की म्हणजे बदाम असेल, पिस्ता असेल, काजू असेल, हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं. LDL कमी करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात जे की आपल्याला आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. तर हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत तर हे ॲक्च्युली कधी घेतले पाहिजेत, कशा प्रकारे घेतले पाहिजेत याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे, हेही तुम्ही बघू शकता. तर हे जे ड्रायफ्रूट्स आहे यांचं रुटीन तुमच्या आहारामध्ये समावेश असणं गरजेचं आहे. तसेच
फळं आणि भाज्या, तर याच्यामध्ये शक्यतो ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत हे आपल्याला जास्त महत्त्वाचे आहेत, कारण याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. आपण कोलेस्ट्रॉल ह्या भागामध्ये बघितलेलंच आहे की ग्रीन लिफी व्हेजिटेबल आपल्याला कोलेस्ट्रॉल कसं कमी करायला मदत करतं. त्यामुळे साधारण हे जे काही सर्व प्रकारच्या भाज्या ज्या आहेत तर याचं प्रमाण 400 ग्राम पर डे इतकं आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर येतं ते की लसूण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दिसायला जरी छोटा असला तरी त्याचा उपयोग खूप मोठा आहे आणि जितकं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घ्याल तेवढं जास्त चांगलं आहे. जसं हे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं तसंच तुमचं हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब जो आहे हेही कमी करण्यासाठी मदत होते. तर साधारण तुम्ही 5 ते 6 कुड्या ज्या लसणाच्या असतात त्या तुमच्या रोजच्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. तर तुम्ही शक्यतो हे कच्चं खाल्लं तर चांगलीच गोष्ट आहे, पण काय होतं की कच्चं खाल्लं तर थोडंसं स्मेल त्याचा उग्र असल्यामुळे श्वासाला वगैरे त्याचा वास येतो. त्यामुळे जस्ट तुम्ही तुमची पोळी वगैरे तव्याला भाजल्यानंतर त्याच्यावरती जसं त्याचं कवर असतं त्याच्यासहित फक्त परतायचं आणि जेवताना त्याचे साल काढून तुम्ही घेऊ शकता. असं तुम्ही सहज 7-8 कुड्या इझिली घेऊ शकता. आणि रुटीनली तुम्ही हे सुरू करायच्या आधी तुमचं कोलेस्ट्रॉल एकदा चेक करा आणि रुटीनली सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये 5-6 कुड्या लसणाच्या तुम्ही रेग्युलरली ठेवले तर 3 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही कोलेस्ट्रॉल चेक केलं तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये रिझल्ट दिसू शकते. तसंच कांदा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याने सुद्धा जे ट्रायग्लिसराईड लेवल आहे तर ही कमी होण्यासाठी मदत होते. तसं नेक्स्ट आहे ते मसाल्याच्या पदार्थांमधलं लवंग, मिरी आणि दालचिनी हे घटकसुद्धा याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट पदार्थ जास्त आहे, घटक जास्त आहे. तसे फ्लेव्हनॉइड्स आहेत. हे आपले कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईड लेवल कमी करण्यासाठी मदत करतं. ते ऑलिव्ह ऑइल, तर ऑलिव्ह ऑइल याच्यामध्ये जे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे आहे हे म्हणजे पुफा जसं महत्त्वाचं आहे तसं हेही घटक महत्त्वाचा आहे. तर याच्यामध्ये जे ऑलिव्ह ऑइलमध्ये हा जो घटक आहे तर हा घटक आपला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो. आणि तसंच जे सगळ्यांना आवडणारे जो पदार्थ आहे तो म्हणजे चॉकलेट. तर याच्यामध्ये तुम्ही जर का डार्क चॉकलेट घेतलं तर याच्यामध्ये साधारण 70% जे आहे तर जो कोकाचं प्रमाण जे असतं तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. फक्त हा प्रश्न येतो की तुम्ही हे जे चॉकलेट आहे ते डार्क चॉकलेटच निवडलं गेलं पाहिजे. याच्यावरती क्रीम किंवा खूप शुगर ॲड केलेलं असेल तर ते आपल्याला इतकं फायदेशीर ठरणार नाही आहे. तर ह्या गोष्टी झाल्या की कोलेस्ट्रॉल तुमचं कसं तुम्ही नियंत्रित ठेवू शकतात. थँक्यू.